तर नमस्कार भावना, तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर थंबनेलला बघून तुम्हाला समजलंच असणार आहे की आजचा व्हिडिओ खूप खतरनाक होणार आहे। सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघायला भेटेल। आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी जाऊन चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर चला भावना, व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला माहितीच आहे की तुमचा भाऊ एकदाच येतो पण खूप खतरनाक व्हिडिओ घेऊन येतोय, कारण आपण सारखे व्हिडिओ टाकत नाही, कधीतरी टाकतोय टाइम भेटेन तसा, आणि सारखे व्हिडिओ टाकले तरी बघायला पण भेटलं पाहिजे तुम्हाला, त्यासाठी आपण व्हिडिओ कधीतरी टाकतोय। पण व्हिडिओ आपला फुल हटके असतो, तुम्हाला बी माहिती आहे। तर आजचा व्हिडिओ खूप खतरनाक होणार आहे। तुम्ही आता बघू शकता स्क्रीनला, आपण ही डिझाईन केली होती। ही नॉर्मल डिझाईन आहे, खूप म्हणजे खूप नॉर्मल डिझाईन आहे, पण ती खूप जणांना आवडली। खूप जण म्हणले मला व्हिडिओ घेऊन ये, त्यामुळे मी व्हिडिओ आणतोय। पूर्ण डिटेलमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला। आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही कुठला क्लास वगैरे करून तुम्हाला सांगणार नाही कोण, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेन आणि मी सांगणार आहे। तर पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे, काय कसं सर्व कसं फोटो मॅच करायचा, शॅडो बिडो जेवढं काय असं नाही डिझाईनमध्ये, तर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करू नका। आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर चला भावना, पहिले याची साईज बघू आपण किती आहे। तर मी इमेजमध्ये जातोय आणि इथे इमेज साईज बघू शकता तुम्ही, इंचेसमध्ये 5-5, म्हणजे उंची 5, रुंदी 5 आणि रेझोल्युशन 300। तर आपण साईज क्रिएट करून घेऊ इथं। तर इथं आपली साईज क्रिएट करायची आपल्याला, उंची पण 5, रुंदी 5 आणि रेझोल्युशन 300 करून RGB मध्ये क्रिएट करतो। RGB का, कारण आपल्याला सिनेमॅटिक बनवायचे त्यासाठी। तर मी साईज क्रिएट केलेली आहे। आता हे न्यू डॉक्युमेंट आलेले, तुम्हाला तर माहितीच आहे की आपण कुठली बी साईज डिझाईनला आली तर आपण न्यू डॉक्युमेंट घेऊन करतो त्यासाठी। तर आपलं इथं ओपन झालेलं। आता आपल्याला ना इथं बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे। तर मी इथं एक बॅकग्राऊंड आहे ते घेतो, मी इथं ॲड करून घेतो। तर हे बॅकग्राऊंड आहे मी पिंटरेस्टवरनं घेतलेलं। तर हे नाही का, तुम्हाला फाईलमधून जाऊन इथं प्लेस करायचं आहे। प्लेस केल्यानंतर हे बॅकग्राऊंड ओपन होईल, किंवा तुम्ही अजून एक आयडिया फाईलमध्ये जाऊन ओपन केलं नाही इथून, तर असं न्यू डॉक्युमेंट ओपन होईल इकडं। मग तुम्हाला ह्याला काय करायचं आहे, तुम्ही ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू नका, Ctrl+C करून डायरेक्ट इथं येऊन Ctrl+V करू शकता असं। पण सगळ्यात बेस्ट तुमच्यासाठी मी सांगतो तेच करा तुम्ही। तुमचं जे न्यू डॉक्युमेंट आहे इथं फाईलमध्ये येऊन इथं प्लेस करायचे तुम्हाला असं। तर ही जी साईज मी वाढवून घेते अल्ट दाबून। तर आपण अल्टचा उपयोग का करतो हे तुम्हाला माहितीच आहे। आपल्याला सोबत इक्वलमध्ये साईज वाढवायची असेल तर आपण अल्टचा उपयोग करून साईज वाढवतो। तुम्ही जर एका साईडून वाढली ना तर एका साईडला जाते, तुम्ही बघू शकता। त्यामुळे आपण अल्टचा उपयोग करत असतो। तर मी अशी साईज वाढवून घेतो। आता तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याला एक सिनेमॅटिक बॅकग्राऊंड असो किंवा कुठले बी असून अल्बम वगैरे डिझाईन, त्यामध्ये आपल्याला ना 2-3 बॅकग्राऊंड घेऊन एक बॅकग्राऊंड बनवावं लागतं। आता सिनेमॅटिकमध्ये काय असतं, आपण समजा एवढा भाग घेतला, आता वर आपल्याला दुसरं पाहिजे, आपण 2-3 बॅकग्राऊंड ॲड करून एक बॅनर बनवतो, म्हणजे बॅकग्राऊंड बनवतो। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे बॅकग्राऊंड आहे ना ह्याच्यामध्ये अजून एक ॲड करायचे। मी 2च फक्त बॅकग्राऊंड ॲड करून दाखवणार आहे, कारण जास्त नको डीपमध्ये जायला। तर आपण काय करू, हे बॅकग्राऊंड आहे ना, तर ह्याला आपण ना मास्क करू इथं खाली। इथं मास्क केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ब्रशवर येऊन नाही का, जनरल ब्रश आहे आपला, त्याच्यामध्ये सॉफ्ट ब्रश घ्यायचा आहे आणि याची साईज ना कमी करून घ्यायची। तुम्ही राईट क्लिक करून इथून पण साईज कमी करू शकता, किंवा आपलं जे ब्रॅकेट आहे ना तिथून पण तुम्ही साईज कमी जास्त करू शकता। तर आपल्याला काय करायचं, हे वरचं नको आहे। आता इथं व्हाईट कलर आहे मास्क केल्यावर, तर आपल्याला इथं ब्लॅक पाहिजे, तरच आपलं हे असं रिमूव्ह होणार आहे। तर मास्किंगचा उपयोग काय आहे तुम्हाला तेच सांगतो सगळ्यात सोप्या भाषेत। आपण जेव्हा इरेजनी रिमूव्ह करतो तेव्हा आपलं रिमूव्ह होणार आहे, पण आपल्याला खूप वेळानंतर जर परत पाहिजे असेल तर आपण परत आणू नाही शकत, आणि आपण जास्त वेळ अंडू बी नाही करू शकत। त्यामुळे आपण मास्किंगचा उपयोग करत असतो, मास्क करत असतो। तर आपण मास्क केलेलं आहे, इथं व्हाईट कलर आहे, इथं ब्लॅक कलर आहे, आपण असं रिमूव्ह करून घेणार आहे। किंवा तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, जे आपलं बॅकग्राऊंड आहे इथं मास्क करा आणि आय बटन प्रेस करा, तर Ctrl+I करा, तर हे पूर्ण गायब होणार आहे। मग तुम्ही ब्रशवर क्लिक करून इथं ब्लॅक आहे ना, तर इथं व्हाईट कलर आणून असं खालचं आणू शकता असं। तर हे आपण आणलेलं आहे। तर आपल्याला ना ह्याच्या मागं एक बॅकग्राऊंड ॲड करायचं अजून एक, तर मी तुम्हाला दाखवतो। परत मी प्लेस करतोय
आणि हे असं बॅकग्राऊंड ॲड करून घेतो. ह्याला बी अल्ट दाबून साईज वाढवून घेतो मी अशी, आणि ह्याला थोडं मी असं खाली घेतोय आणि साईज वाढवून घेतो अशी. तर आपल्याला काय करायचं, जे आपण मास्क केलं होतं तर त्याला आपण अजून थोडं इरेज करूया. तर इथं आपण ब्लॅक घेऊया आणि असं थोडं इरेज करून घेऊया. तर हे बघू शकता तुम्ही. तर आपण असं केलेलं आहे आणि ह्याला तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला पाहिजे तसं. तर आपलं बॅकग्राऊंड झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो हा फोटो आहे तर हा मी पेन टूलनी प्रॉपर हे केला होता. तर तुम्हाला पण पेन टूलनी कसं क्रॉप करायचं काय कसं त्यावर आपला व्हिडिओ आहे चॅनलला, तिथं बघू शकता. तर आपण काय करूया, हा जो फोटो आहे ना तर हा आपण पहिलीवाली PhD होती माझी त्याच्यामध्ये मी घेतोय, कारण हे थोडं एडिट केलेलं आहे. तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगायचं मला. तर ही PhD आहे ती. तर मी ह्याच्यामधलाच फोटो घेतो, Ctrl+C करून कॉपी करतो आणि इकडे येऊन Ctrl+V करतो आणि ही लेअर सगळ्यात टॉपला घेऊन जातो इथं, आणि ह्याची साईज कमी करून घेतो. तर खूप जण म्हणतात मला की दादा आमची PNG वगैरे आम्ही ॲड केलं ना क्वालिटी जाते. तर काय विषय असतो तुम्हाला सांगतो मी. जर तुम्ही कोणती पण PNG असेल तिला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट नाही केलं, तिला छोटी केलं परत जर मोठी केली साईज वाढवली तर ती पिक्सेल पूर्ण फाटून जातात. कारण तुम्हाला बी माहिती आहे रास्टर फोटोशॉप आहे आपला, म्हणजे ह्यामध्ये आपण पिक्सेलमध्ये काम करत असतो पूर्ण, नाही का, तुम्हाला माहीत असेल त्यामुळं. तर आता आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेलं आहे आणि ह्याला तुम्हाला असं नीट ॲडजस्ट करून लावून घ्यायचं असं तुम्हाला पाहिजे तसं. तर मी तसं ॲडजस्ट केलेलं आहे, जसं आपण इथं केलं होतं ना तसंच केलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, हे लावून घेतलं तर आपल्याला मेन राहिलं शॅडो. तर आपण पहिलं शॅडो वगैरे देऊन घेऊ, त्यानंतर आपण कॅमेरा रॉमध्ये जाऊन थोडं फोटोला इफेक्ट देऊया. तर आता मी शॅडो क्रिएट करण्यासाठी काय करतो, बॅकग्राऊंडच्या वर एक न्यू लेअर घेतो आणि जो सॉफ्ट ब्रश आहे आपला तो घ्यायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला असं चपटं करून घ्यायचं, शिफ्ट दाबून चपटं करून घ्यायचं. तर पूर्ण शिफ्ट दाबून चपटं करा असं, नाही तर असं हे फिरतं. तर असं झाल्यावर काय करायचं, परत जो साईडचा ब्रश आहे सॉफ्टचा त्याच्यावर क्लिक करा आणि परत आपला सॉफ्ट ब्रश घ्या आणि असं चपटं करून घ्या. तसं चपटं करून घ्यायचं आहे आणि असं इथं ब्लॅक कलर घेऊन असं मारायचं खाली. ह्याला मी अजून चपटं करून घेतो थोडं. तर असं शॅडो मारायचे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, शॅडो मारून घ्या पहिली. आता आपण खाली शॅडो मारले तर आपल्याला वर शूजला बी शॅडो मारायचे. त्यासाठी काय करायचे, जो आपला फोटो आहे ना त्याच्यावरती न्यू लेअर घ्यायची वरच्या साईडला आणि त्याला राईट क्लिक करून इथं क्लिपिंग मास्क करा, क्रिएट क्लिपिंग मास्क. तर हे क्रिएट क्लिपिंग मास्क झालं ना तर आपल्याला परत काय करायचं आहे, साईडच्या ब्रशवर क्लिक करून परत सॉफ्ट ब्रश घ्यायचा आहे, जो आपला परत डिफॉल्ट होऊन जाईल ना का जो सर्कलमध्ये येईल. तर आपल्याला परत ब्लॅक कलर घ्यायचा आहे आणि आता आपल्याला वरून मारायचं असं. हे बघा तुम्हाला दिसत असेल असा. तर असं मारून घ्यायचं आहे थोडा नॉर्मल. नंतर तुम्ही ऑपोसिटी बी कमी करू शकता असे. तर हे झालं. तर आपल्याला काय करायचा, हा जो फोटो आहे ना तर ह्याची आपल्याला ना एक शॅडो घ्यायची. तर ही शॅडो आपण ह्या साईडला पाडू अशी. तर आपल्याला काय करायचे, जे आपला फोटो आहे ना त्याची कॉपी घेऊन आपल्याला बॅकग्राऊंडच्या वर अशी पेस्ट करायचे आणि ह्याला Ctrl+L करून मी हे जो आपलं व्हाईट आहे ह्याला पूर्ण असं ब्लॅक करून जातो, इकडं घेऊन जातोय म्हणजे असं पूर्ण ब्लॅक होईन असा. तर ब्लॅक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, Ctrl+T करायचे. मी Ctrl- झूम आउट करून घेतो. तर Ctrl+T केल्यानंतर ना ह्याला तुम्हाला असं कंट्रोल दाबून असं खाली घेऊन यायचं असं आणि असं ॲडजस्ट करून घ्यायचं इथं आणि ओके करायचं, फक्त वर क्लिक करायचं. तर इथं तुम्ही शॅडो बघू शकता आपली. तर ही खूप डार्क आहे, आपल्याला एवढी नाही पाहिजे. आपण पहिले ॲडजस्ट करून घेऊन आणि ही जी ऑपोसिटी कमी करून घेऊया अशी. तर ऑपोसिटी कमी केल्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, फिल्टरमध्ये जायचं आहे आणि इथून ब्लर करायचे. जास्त नाही करायचं, थोडं करायचं नॉर्मल. तर हे बघू शकता तुम्ही शॅडो आलेला आहे आणि आपण जो शॅडो दिला होता ना खाली तो पण जरा मी कमी करतो, खूपच जास्त येतो. तर मी शॅडो कमी करून घेतो आणि ह्याच्यावरून मी बॅकग्राऊंडमधला एक कलर घेतो कुठला तरी डार्क, नाही तर रोडचाच घेतो असा डार्क कलर
आणि न्यू लेअर घेऊन नाही का नॉर्मल असं ब्रशची साईज वाढवून सॉफ्ट ब्रश असा मारतोय, किंवा तुम्ही अजून दुसरा कुठला तर कलर घेऊ शकता. डार्क कलर घ्या, फक्त डिझाईनमधलाच घ्या. असा खूपच जास्त ग्रीनमध्ये येतोय, मी रोडचाच कलर घेतो डार्कमध्ये. असा मारून घ्यायचं आहे. तर आता ओके झाले. आता आपल्याला फोटोला इफेक्ट द्यायचा आहे, तर मी फोटोवर क्लिक करतो आणि कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये जातो. तर कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक नोटीस करायचं आहे. जर तुमचा फोटो खूपच ब्राईट असेल तर तुम्ही फक्त कॉन्ट्रास्ट थोडं वाढवा, वरचं एक्सपोजर नका वाढू. तुम्ही ॲडजस्ट करा तुमच्या ह्यानी. हायलाईट तुम्ही कमी करू शकता, थोडी जास्त हायलाईट असेल तर कमी करा, थोडी शॅडो वाढवा, थोडी व्हाईट पण थोडीशी नॉर्मल कमी करतो, ब्लॅक पण थोडंसं नॉर्मल कमी करतो, टेक्स्चर वाढवतोय मी, आणि क्लिअरिटी नॉर्मल 1-2 अशी वाढवतोय. 2 जे वायब्रन्स आहे ते मी थोडं नॉर्मल कमी करतो आणि ओके करतो. तर फोटो ओके झालेला आहे आपला. आता दुसरी गोष्ट, आपल्याला नाही का वरून एक नाही का लाईट ॲड करायची. त्यासाठी मी सगळ्यात वरच्या लेअरला जातोय, सगळ्यात टॉपला, आणि न्यू लेअर घेतोय परत, आणि एक परत सॉफ्ट ब्रश घेतोय आपला ह्याला परत चपटं करतोय मी असं, किंवा नाही केलं तरी चालेल. आणि बॅकग्राऊंडमध्ये जो कलर आहे हायलाईट आलेला हवाला तो घेतोय मी आणि असा वर असा मारतोय. तर ह्याला मी परत हे करतोय. तुम्ही काय करा, असं ब्रश मारून घ्या साईज कमी करून, आणि ह्याला कंट्रोल-T करून नाही का ॲडजस्ट करून घ्या. असं लई फोटोवर येऊन नका देऊ, थोडं वर घेतलं तरी चालेल. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपला फोटो आहे ना त्याला बॅकग्राऊंडसोबत थोडंसं मॅच करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, जो आपला फोटो आहे ना त्या फोटोवर यायचं आहे आणि सगळ्यात वरती यायचं आहे. म्हणजे फोटोला आपण जो शॅडो मारला होता इथं, तर त्याच्या वरती परत तुम्हाला काय करायचं आहे, सॉलिड कलर घ्यायचा आहे. आधी काय करा, डिझाईनमधला एक कलर घ्या, असा डार्क कलर, किंवा तुम्ही ब्लॅक पण घेऊ शकता, पण मी ग्रीनच घेतोय कारण ग्रीन टोन टाकायचे आपली फेसला. तर मी सॉलिड कलरमध्ये जातोय आणि हा कलर घेतोय. आता तुम्ही म्हणशील हे काय करून ठेवले तू, तर हे कलर जो घेतला आपण तो बॅकग्राऊंडमधला आपण घेतलेला आहे थोडा. तर ह्याला काय करायचं आहे, राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क करायचे. तर हे आपलं पूर्ण बॉडीवर अप्लाय होईल. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सॉफ्ट लाईट घ्यायचे, किंवा तुम्ही अजून इथं बघू शकता, अजून तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. पण मी इथं ओव्हरली पण नाही, सॉफ्ट लाईटच देतोय, आणि ह्याची ऑपिसिटी पूर्ण कमी करून दाखवतो तुम्हाला काय फरक पडतोय. तरी पूर्ण कमी केली आणि थोडी ऑपिसिटी वाढवली, समजा मी 5 किंवा 10 अशी, तर तुम्ही बघू शकता नॉर्मल थोडा इफेक्ट पडलेला आहे आपल्या फेसवर. बिफोर आफ्टर दाखवतो मी तुम्हाला, हे बघा असं. तर एवढं झालं ना, जास्त बी देऊ नका, नॉर्मल थोडी द्या, किंवा तुम्ही कलर चेंज करून बघू शकता असं इथून. हे ओके वाटते मला, तर मी वाढून बघतो अजून ऑपिसिटी. हे बिफोर आफ्टर बघू शकतो, हे बिफोर हे आफ्टर आहे. तर मी असंच ऑपिसिटी थोडीशी कमी करतो नॉर्मल. आणि हा फोटो आहे ना आपला, तर ह्या फोटोला आपण अजून फोटो फिल्टरमधून पण इफेक्ट देऊन बघून थोडा नॉर्मल. तर पहिले मी कलर घेऊन बघतो इथला, म्हणजे एक दाबलं की आपण कलर घेऊ शकतो ना का, त्यासाठी. तर इमेजमध्ये येतो मी, ॲडजस्टमेंटमध्ये येतो, आणि इथून फोटो फिल्टरमध्ये जाऊन कलर घेतो हवाला. तर हा कलर घेतल्यानंतर इथं तुम्ही ह्याची जी डेन्सिटी ती वाढू शकता अशी. तर बघू शकता तुम्ही किती ग्रीन टोन आलेला आहे, पण एवढा नको आहे आपल्याला, नॉर्मल एवढा पाहिजे ना आपल्याला. तर हे झालं. तर हे झाल्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट काय करायची, फेसला नाही का, फेसला तुम्हाला एक थोडंसं नॉर्मल बॅकग्राऊंडचा जो कलर ना तो द्यायचा आहे सॉफ्ट लाईटमध्ये. तर मी क्रिएट क्लिपिंग मास्क केलेलं आहे इथं, तुम्ही बघू शकता, राईट क्लिक करून तुम्ही करू शकता. तर बॅकग्राऊंडमधले कलर घेतोय मी, तोच आपला जो आलेला हायलाईट होऊन तो सॉफ्ट लाईटमधून नाही का मी ऑपिसिटी कमी करून असा मारतोय, थोडा थोडा मारतोय इथून असं मी, तुम्ही बघू शकता स्क्रीनला, इकडून पण थोडं थोडं मारतोय असं मी. आता ह्यो फोटोला रिटच केलेला आहे म्हणून मी रिटच केलेला नाही. बाकी तुम्ही इथून स्मूथनी किंवा आपलं जे नॉर्मल आहे ना, थांबा मी तुम्हाला दाखवतो, इथं तुम्ही मिक्सर ब्रश टूलने पण करू शकता. आता माझ्यामध्ये डिस्प्ले गेलेला आहे, मी गावाला आलो त्यामुळं ही दुसरी स्क्रीन आहे आपली.
त्यामुळे मला ते दिसत नव्हतं. तर द मिक्सर टूलमधून पण तुम्ही करू शकता. तर असं नॉर्मल फोटोला इफेक्ट द्यायचा आहे तुम्हाला, बघू शकता तुम्ही. हे बघा असं. तर हे झालं ओके. अजून दुसरी गोष्ट, आता इथं पण आपण तेच केलेलं आहे सर्व. आता आपल्याला इथं एक टेडी बिअर ॲड करायचा आहे आणि बाकी टेक्स्ट वगैरे मी ते तुम्हाला सांगतो पुढं. तर आपल्याला टेडी बिअर ॲड करायचं आहे. सगळ्यात टॉपला येतो मी आणि इथून टेडी बिअर घेतो आपला. तर ही PNG आहे माझ्याकडं. तर हिची साईज कमी करून घेतो मी अशी आणि तसं ठेवतो. आता हे जे अजून एक गोष्ट यायची, ह्याला मॅच करायचं आहे पूर्ण शॅडो बिडो सगळं. तर ह्याच्या पण खाली आपल्याला शॅडो ॲड करायचे. तर ह्याच्या खाली आपण एक न्यू लेअर घेऊया आणि परत मागाच्या सारखं ह्याला सॉफ्ट ब्रश घ्यायचा, चपटा करायचा ब्रश आणि ब्लॅक कलर घ्यायचा असा आणि मारायचं असं खाली. पातळ करून घेतो मी, अजून चपटा करतो ब्रश आणि असं मारायचं तुम्हाला खाली. तुम्हाला वाटतं तिथं, म्हणजे आता इथं मारला ना तुम्ही असा ब्रश, तर इथं बी मारून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मारून घ्यायचं असा. त्यानंतर परत टेडीच्या वर न्यू लेअर घ्यायची आणि ह्याला राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क करायचं आहे आणि परत ब्रशला हे करून तुम्हाला असं मारून घ्यायचं आहे. हे बघा असं, तर बघत असाल तुम्ही. तर असं मारून घ्यायचं आहे. मी खालच्या लेअरला पण थोडा अजून ब्रश मारतो ब्लॅक कलरचा. तुम्ही याची ऑपेसिटी बी कमी करू शकता, अशी तुम्हाला पाहिजे तेवढी ठेवा. तरी पण अजून आपलं नाही का पूर्ण असं वाटत नाही भारी, त्यासाठी आपण अजून काय करू शकतो, पूर्ण असं रिअल वाटलं पाहिजे. तर ह्यासाठी तुम्ही काय करा, टेडीच्या वर यायचं आहे, जे आपण शॅडो दिला आहे त्याच्या वर यायचे तुम्हाला लेअरची. तर तुम्ही बघू शकता इथं मध्ये येऊन वर सॉलिड कलर नाही द्यायचा, सगळ्यात वरती यायचं आहे आणि इथून सॉलिड कलर घ्यायचं. त्या अगोदर तुम्हाला मागाशी बोलले मी, आय दाबून इथून बॅकग्राऊंडचा कलर घ्यायचा आणि सॉलिड कलर घ्यायचं तुम्हाला. तर सॉलिड कलर घेतल्यानंतर ओके करा. मागाशी सांगितले तसं तुम्हाला राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क करायचं आहे, क्रिएट क्लिपिंग मास्क. तर हे पूर्ण असं मास्क होऊन जाईल इथं सॉलिड कलर. तर ह्याची ऑपेसिटी कमी करायची तुम्हाला, जास्त नाही करायची, थोडीशी 65 60 पर्यंत, 58 60 61 असे यावं तुमच्या ह्याने. आणि इथून ऑपेसिटी अजून कमी करतो. आणि जे आपलं मास्क आहे ना, मास्किंग केलेलं, तर ते व्हाईट आहे, तर आपल्याला इथं ब्लॅक पाहिजे. आणि जिथं जिथं तुम्हाला तुमची जी लाईट पाहिजे ती अशी तुम्ही आणू शकता. बघा अशी. तर हे आपण असं आणलेलं आहे. परत तुम्हाला दाखवतो मी सॉलिड कलर नाही मारलं तर कसं दिसतं. हे बघा असं होतं आणि आपण सॉलिड कलर मारलो, हे असं झालं, म्हणजे नॉर्मल शॅडो ॲड झालेली आहे. आणि वरून आपण हे केले. तर तुम्हाला वाटलं खूपच हे झाले, तर परत तुम्ही इथं व्हाईट कलर घेऊन परत घालू शकता असं. तर मी घालवत नाही, मी परत इथं ब्लॅक कलर घेतोय आणि परत जिथं जिथं मला पाहिजे ना मी आणतोय असं. तर हे ओके झालेलं आहे. फोटो पण आपण टाकला, टेडी बिअर पण ॲड केलेला आहे आपण नॉर्मल. तर आपल्याला आता टेक्स्ट ॲड करायचं आहे. आपण टेक्स्ट ॲड करू आणि नंतर परत जे आपण लास्टला आपण जे कलर करेक्शन केले ते बघूया. तर आता आपण फॉन्ट ॲड करून घेऊया इकडं. तर मी हे नाव आहे ना, नाव हे करून घेतो, पहिलं कॉपी करतो. काय चुकलं असेल तर समजून घ्या. तर मी तर नाव पेस्ट करतो आणि Ctrl+T ने याची साईज कमी करून घेतो अशी. तर तुम्ही गुगलला गेला ना, तुम्हाला हा फॉन्ट भेटून जाईल. ह्या फॉन्टचं नाव तुम्हाला इथं दाखवतो मी काय आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, असं नाव आहे. इथं स्क्रीनशॉट काढून घ्या, डायरेक्ट सर्च केलं तरी भेटून जा, किंवा डा फॉन्ट कुठली वेबसाईट आहे ना तिथं पण भेटून जाईल तुम्हाला. तर हे फॉन्ट आहे, तर हे ॲड करायचं आहे. त्यानंतर वरती आपल्याला हॅपी बर्थडे टाकायचं आहे. तर आपण हे ॲड केलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट इथं बघू शकता, किंवा डायरेक्ट कुठला बी फॉन्ट घेऊ शकता याच्यात तुम्हाला आवडून तो तुमच्याकडे असतील ते. तिथं फक्त हॅपी बर्थडे असं टाईप करून घ्यायचं आहे. हे नॉर्मल आहे सगळं, तुम्हाला येत असेल. आणि त्यानंतर फक्त मी तर हॅशटॅग बाळा टाकलं होतं आणि बॅकग्राऊंडला एक ह्याची डुप्लिकेट घेऊन, म्हणजे आपलं जे मेन टायटल आहे प्रांजलचं, त्याचंच मी डुप्लिकेट घेतली होती अल्ट दाबून अशी, आणि फोटोच्या मागं नेऊन बाळा टाकलं होतं फक्त, आणि साईज वाढून घेतलेली. मी तुम्हाला दाखवतो करून.
तर इथं मी बाळा टाकतोय असं आणि कंट्रोल टी करून अशी साईज वाढवून घेतो याच्याशी. आणि हे कलर फक्त ना का मी व्हाईट कलर घेतला होता आणि ह्याला ओव्हरले दिला होता असा बघू शकता तुम्ही. आणि ओव्हरले दिल्यानंतर ह्याची फक्त ऑपेसिटी कमी केली होती नॉर्मल अशी थोडीशी. हे बघा अशी ब्लॅक कलर होता का एकदा चेक करतो मी. ब्लॅक कलर घेतला होता सॉरी. तर मी ऑपेसिटी थोडीशी वाढवतो इथं बघू शकता तुम्ही. तर नाही व्हाईटच कलर होता तो, जाऊ द्या काय विषय नाही एवढा. तुमच्या ह्याच्यावर आहे, तुम्हाला पाहिजे तसं ॲडजस्ट करा. आज मी फक्त 2 बॅकग्राऊंडचं मर्ज करून तुम्हाला बॅकग्राऊंड शिकवलं आहे. बाकी थोडी डिझाईन वेगळी झाली पण आपण मॅनेज करू, म्हणजे ही जशी झाली तशी बनवायचा प्रयत्न करू. तर आपला लोगो आहे तसा इकडून उचलतो मी आणि इकडे असं टाकतोय आणि वर घेऊन येतो सगळ्यात वरती, म्हणजे आपला क्लिअर दिसन लोगो. तर ओके. तर आपण इथं डिझाईन केली होती, त्याच्यामध्ये येलो टोन आला होता आणि त्यात ही डिझाईन पहिल्यांदा केलं म्हणून ती थोडी तशी वाटते. बाकी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितले, तुम्ही बघू शकता सगळं शॅडो बिडो सगळं सेम आहे. बाकी जे टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये मी टेक्स्चर कुठलं ॲड केलं ते दाखवतो तुम्हाला. आपण जे बॅकग्राऊंड घेतलं होतं सगळ्यात पहिला तेच घेऊन मी ह्याला राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करून टेक्स्टमध्ये असं टाकलं होतं. तुम्ही बघू शकता वरती थोडं असं वडलं होतं या साईडला शिफ्ट दाबून आणि असं घेतलं होतं आणि त्यानंतर ह्याला ओव्हरले दिला होता. हे बघा असं इथं दिसत असं बॅक घेतो बघा, आता तुम्ही बघू शकता. तर असं केलं होतं, सेम झालेलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सॉलिड कलर घेतात तिथं तुम्हाला खाली तर नाही का चॅनल मिक्सरच्या खाली कलर लुकअप दिसतील, त्याच्यामध्ये जायचं आहे आणि इथून नाही का तुम्हाला जो वाटन ना चांगला तो घ्यायचा आहे. तुम्ही ॲरो की आपले जे आपण ॲरो की आपण वर खाली करतो त्याने आपण तुम्ही असं खाली घेऊ शकता. तर हे बघू शकता हे पण कडक वाटतंय. तुम्ही हाच कलर घेऊन ह्याला असं सॉफ्ट लाईट दिला किंवा नॉर्मल ठेवून फक्त याची ऑपेसिटी जर कमी केली ना अशी तर हे खूप भारी वाटणार आहे. तुम्ही बघू शकता किंवा तुमच्याकडे अजून खूप सारे तिथं बघू शकता तुम्ही, तुम्हाला जो भारी वाटन तो तुम्ही देऊ शकता. असा हे बघा हा एक भारी वाटतोय, हा पण भारी. मी हात ठेवतो थोडी ऑपेसिटी वाढून बघतो कसं दिसतंय. तर बघू शकता तुम्ही हे पण भारी वाटते. झूम करून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा तर तुम्ही असं करू शकता. आणि स्टार्टिंगला कसं असतं तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठले बी बघितले असेल सिनेमॅटिक झाले कुठले पण, त्यामध्ये पण मल्टी बॅकग्राऊंड घेऊन एक बॅकग्राऊंड बनवून काढतात, फोटोला मॅच करतात बॅकग्राऊंडसोबत, एवढंच आहे. बाकी तुम्ही इथं डिझाईन बघत आहे, ही जी डिझाईन बनवली सेम मी तशीच तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ही डिझाईन बनवून दाखवलेली आहे. फक्त थोडे चेंजेस झालेत मला माहिती आहे, कारण हे जेव्हा मी बनवलेली पण मी डायरेक्ट बनवली होती, थोडं वर खाली झालं असेल. पण बाकी ह्या डिझाईनमध्ये तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगितलं होतं मी तुम्हाला व्हिडिओ सुरू होण्या अगोदर, की काहीतरी तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी तुम्हाला हे सांगणार होतो की तुम्ही कोणती पण डिझाईन बनवत असाल, समजा तुम्ही जर लाईट बॅकग्राऊंड घेतलं, आता मी तुम्हाला एक इथं न्यू डॉक्युमेंट घेऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. आता इथं मी एक सर्कल घेतला असा शिफ्ट दाबून आणि ह्याला कलर मी नाही का डार्क घेतोय पूर्ण रेड असा, आणि इथंच अल्ट दाबून कॉपी करून ना का इथं एक असा लाईट घेतोय कलर कुठला तरी असा लाईट. आता तुम्हाला मी सांगतो काय करायचंय. तुमची जर डार्क डिझाईन असेल ना तर त्यावर तुम्ही नाही का, मी तो व्हाईट कलर घेतो आणि साईज कमी करून असे ॲड करतो इथं असं, किंवा मी इथं नाही का टेकोचा फॉन्ट घेतो आणि RS टाकतो आणि इकडे बी कॉपी करून घेतोय. तर तुम्हाला काय समजते बघा बरं एकदा. तर मला एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये, तुम्ही कुठली पण डार्क डिझाईन बनवली, कुठली बी असो, सिनेमॅटिक असो, कुठली बी असो, बॅकग्राऊंड वगैरे,
तर डार्क डिझाईनला ना कधी बी तुम्ही लाईट कलर कुठला बी घेऊ शकता, लाईट कलर, आणि तो शोभणार आहे त्याला, म्हणजे उठून दिसणार आहे. आणि जर लाईट बॅकग्राऊंड घेतलं, समजा असं वॉटर कलर झालं, नॉर्मल येल्लो वगैरे नॉर्मल, तर त्यामध्ये तुम्ही असं डार्क कलर घेऊ शकता. म्हणजे ऑपोजिट आहे. समजा डार्क कलर घेतला तर त्याला लाईट टेक्स्चर द्यायचा, म्हणजे कलर घ्यायचा, आणि जे लाईट बॅकग्राऊंड आहे नॉर्मल फिक्कट, त्याच्यामध्ये तुम्ही असं डार्क कलर घेऊ शकता. आता तुम्हाला एक डिझाईन दाखवतो मी, माझ्याकडे आहे. आता ही एक डिझाईन आहे माझ्याकडे, तर तुम्ही नोटीस करू शकता मी जे बॅकग्राऊंड आहे ना ते पूर्ण डार्क घेतलेलं आहे, आणि जे आपलं फॉन्ट आहे त्याच्यामध्ये मी येल्लो कलर घेतलेला आहे. तर मी इथंच येल्लो कलरच्या जागी डार्क जर कलर घेतला कुठला तर हे चांगलं नाही दिसणार आहे, कारण ते मॅचच होणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचं होतं. आता खूप जणांना माहिती असेल, पण काही जणांना तेच कलर कॉम्बिनेशनमध्ये थोडं प्रॉब्लेम येतो. तर प्रॉब्लेम हाच आहे सगळ्यात मोठा, तुम्ही कलर नीट घेत नाही. आणि कमीत कमी एका डिझाईनमध्ये नाही का तुम्ही जास्तीत जास्त ना 3 कलर यूज करा. आता इथं पण तुम्ही बघू शकता मी नाही का 1, 2 आणि व्हाईट 1, म्हणजे 2च कलर यूज केले. हा पण येल्लो आहे, हा पण येल्लो आहे, हा पण येल्लो आहे, व्हाईट 2 कलर, आणि हा एक 3. म्हणजे डिझाईनमध्ये नाही का तुम्ही कमीत कमी एका डिझाईनमध्ये तुम्ही नाही का 3 ते 4 कलरच यूज करा, जास्त कलर यूज करू नका. तुम्ही गुगल जरी केलं ना एका डिझाईनमध्ये किती कलर यूज करायचे, तरी तुम्हाला गुगल सांगून देईन. बाकी हे नॉर्मल तुम्हाला सांगायचं होतं, तुम्हाला हे पण सांगितलं आहे. मेन डिझाईन आपली होती ही वाली. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावना, भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.